आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने येत्या 6 मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंतीला आपण भारत पाक सीमेवरील पूंछ या शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आपण उद्घाटन करतोय। पुण्यातली आम्ही पुणेकर संस्था जरी असली तरी आम्ही पुणेकर संस्थेतर्फे जम्मू काश्मीरमध्ये गेली 10 वर्ष आपण विविध प्रकारे भारतीय जवानांसाठी रक्षाबंधन असू दे, दिवाळी, ते भरपूर असे सामाजिक वस्तू आपण तिथं मदत करत असतो। यावेळी जे आपण स्मारक करतोय ते ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी आणि त्यांचे 2 सुपुत्र विपुल आणि यांनी ते साकार केलेलं आहे। तर हे जे स्मारक जाणार आहे ते 26 फेब्रुवारीला मुंबईमधनं याची शिवस्वराज्य यात्रा, याचं सुरुवात राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे मुंबईला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सुरत बडोद्याला कार्यक्रम करतोय 28 तारखेला। 1 तारखेला आपण अहमदाबाद आणि जयपूरला कार्यक्रम करतोय। 2 तारखेला दिल्लीला महाराष्ट्र सदनमध्ये आपण त्याचं भव्य स्वागत होणार आहे। आपले पुण्याचे खासदार राज्यमंत्री नागरी आणि हवाई उड्डाण मंत्री मोहोळ साहेब यांच्या हस्ते आपण तिथं उद्घाटन आणि पूजन असं ते आपण एक छोटासा कार्यक्रम तिथं महाराष्ट्र सदनला ठेवला आहे। आणि हे सगळं करताना पुढचा अख्खा बेस जो आर्मी बेस आहे, सोनीपत असू दे, पानिपत असू दे, त्यानंतर पठाणकोट असू दे आणि जम्मू, या ठिकाणी विविध आर्मीच्या कॅम्पमध्ये आपण हे सगळे कार्यक्रम करत त्याचं पूजन करत शेवटी 6 जूनला आपण स्मारकाचं पूजन 6 मार्चला आपण तिथं करतो। मी शिल्पकार विवेक खटावकर। आज एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आम्हा शिल्पकारांसाठी आहे। भारत पाकिस्तान सीमेवर पूंछ या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा भव्य दिव्य पुतळा पुण्याहून निघत आहे। या पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणामध्ये टिकावा अशा पद्धतीने याची निर्मिती केली गेलेली। याच्यासाठी वापरलं गेलेलं जे मटेरियल आहे ते इपॉक्सी पॉलिस्टर रेझिन या माध्यमामध्ये तर तयार केले गेलेलं हे अश्वारूढ असं पुतळा महाराजांचा आहे। या पुतळ्याची निर्मिती करत असताना त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत की आत्तापर्यंत अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आपण बसवलेले आहेत। जसं की तवांगला 14,500 फूट उंचीवर महाराजांचा पुतळा बसवलेला आहे। जोरहाटमध्ये चायना सीमेवर महाराजांचा पुतळा बसवलेला आहे। उधमपूरमध्ये महाराजांचा पुतळा बसवलेला आहे। तर त्या वेळेला ते जे काही माध्यम वापरलं गेलेलं आहे की तिथल्या वातावरणाचा परिणाम याच्यावर कुठल्याही प्रकारे होऊ नये अशा पद्धतीचं मटेरियल याच्यासाठी वापरून या पुतळ्याची निर्मिती केली। माझी दोन्ही मुलं शिल्पकार आहेत। त्यांनी या पुतळ्यासाठी बरेच मेहनत घेऊन तो तयार केलेला आहे। साधारणपणे पुतळ्याची उंची 9 फूट आहे आणि तो आता इथून मिरवणुकीने तो पूंछला जाणार आहे। त्याचं राज्यपालांच्या हस्ते त्याचं स्वागत करून पूजा करून तो पुढे मार्गस्थ होणार आहे। आणि हे काम करण्याची आम्ही पुणेकर या संस्थेने जी आम्हाला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचे सुद्धा खूप खूप आभार मानतो। आणि अशाच प्रकारची उत्तमात उत्तम कामं ही आमच्या हातून घडावी ही गणराया चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय गणेश, जय गणेश, जय गणेश।